वटपौर्णिमेचे खरे महत्त्व, काय करावे, काय करू नये, कोणत्या रंगाची साडी घालावी, संपूर्ण माहिती. वटपौर्णिमा स्पेशल ब्लॉग. वटपौर्णिमा म्हणजे फक्त वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळण्याचा सण आहे असं तुम्हालाही वाटतं का? पण या एका दिवसामागे अशी एक कथा, एक शिकवण आणि एक असे काही नियम आहेत जे अनेकांना माहीतच नसतात. या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात, कोणत्या रंगाची साडी शुभ मानली जाते, उपवास कसा करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सणाचा खरा अर्थ नेमका काय आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वटपौर्णिमेचे महत्त्व. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे काही ना काही जीवनमूल्य दडलेलं असतं. वटपौर्णिमा ही अशाच एक सण आहे. वडाचं झाड ही दीर्घायुष्य, धैर्य आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. त्याच्या विशाल सावलीप्रमाणे कुटुंबात आधार, प्रेम आणि एकत्र राहण्याचा संदेश हा सण देतो. या दिवशी अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रयत्न करतात. पण अनेक ठिकाणी अविवाहित मुलीही चांगल्या जीवनसाथीसाठी प्रार्थना करतात आणि पूजाही करतात. मात्र या सणाचा मूळ संदेश केवळ एका व्यक्तीसाठी प्रार्थना करणं नाही, तर नात्यामध्ये विश्वास, आदर आणि निष्ठा जपणं हा आहे. सावित्री आणि सत्यवानाची कथा काय आहे? तर या सणामध्ये सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितली जाते. असं मानलं जातं की सत्यवानाचं आयुष्य कमी असल्याचं माहीत असूनही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. जेव्हा सत्यवानाचा मृत्यू झाला तेव्हा तिने धैर्य, बुद्धिमत्ता आणि चिकाटीने यमराजाशी संवाद साधला. अखेरीस तिने सत्यवानाचे प्राण परत मिळवले. या कथेकडे अनेक जण श्रद्धेने पाहतात, तर काही जण त्याचा अर्थ प्रतिकात्मक स्वरूपात घेतात. अडचणीच्या काळात धैर्य, निष्ठा आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा म्हणून. वटपौर्णिमेला काय करावे? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पारंपरिक पोशाख परिधान करावा. घरातील देवाची पूजा करून वडाच्या झाडाजवळ जावं. झाडाला अगोदर पाणी अर्पण करावं. हळदी, कुंकू, फूल अर्पण करावे. पवित्र दोरा झाडाभोवती श्रद्धेने गुंडाळावा आणि 7 प्रदक्षिणा घालून प्रार्थना करावी. दिवसभर मनामध्ये सकारात्मक आणि सुंदर विचार ठेवावेत आणि घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. तर वटपौर्णिमे दिवशी काय करू नये? पूजा केवळ दिखाव्यासाठी करू नका. वडाच्या झाडाला इजा पोहोचेल असे काही करू नका. राग, वाद, विवाद किंवा कडू बोलणं टाळा. अन्न वाया घालवू नका. श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं, इतरांच्या श्रद्धेचा आदर करा. कोणत्या रंगाची साडी घालावी? तर परंपरेनुसार काही रंग शुभ मानले जातात. त्यातील लाल रंग हा प्रेम आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धी आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानलं जातो. पिवळा रंग शुभत्व आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. गुलाबी रंग प्रेम आणि आनंद दर्शवतो, तर केशरी रंग श्रद्धा आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. तर ह्यापैकी कोणताही रंग घातला तरी श्रद्धा, स्वच्छता आणि मनापासून केलेली पूजा अधिक महत्त्वाची आहे. वटपौर्णिमा हा फक्त परंपरा पाळण्याचा दिवस नाही, तो विश्वास, प्रेम, जबाबदारी आणि नात्याची जपणूक करण्याची आठवण करून देणारी दिवस आहे. तुमच्या घरी वटपौर्णिमेला कोणती खास परंपरा पाळली जाते? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही वटपौर्णिमा तुमच्या आयुष्यातही आरोग्य, आनंद, प्रेम आणि समृद्धी घेऊन येवो. हॅपी वटपौर्णिमा, शुभ वटपौर्णिमा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. थँक यू फॉर वॉचिंग.